नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोला। मी स्नेहा प्रकाश गावंडे आज तुम्हाला इयत्ता 8वीचा विज्ञान हा विषय शिकवणार आहे। विज्ञान या विषयामध्ये आज आपण घटक क्रमांक 5 म्हणजेच अणूचे अंतरंग बघणार आहोत। अणूचे अंतरंग व उपघटक आहे पुंज यांत्रिकी। म्हणजेच क्वांटम मेकॅनिक्स। याआधी आपण अणुसिद्धांत बघितलाय। पहिला अणुसिद्धांत आपण बघितला होता डाल्टनचा अणुसिद्धांत, दुसरा होता थॉम्सनचे प्लम पुडिंग अणुसिद्धांत, तिसरा होता रुदरफोर्डचे अणुप्रारूप। त्यानंतर आता आहे बोरचे अणुसिद्धांत। बोरचे अणुसिद्धांत किंवा कक्षा अणुप्रारूप। रुदरफोर्डच्या अणुसिद्धांतात जी त्रुटी आली होती ती बोरने आपल्या 1913च्या अणुसिद्धांतातून दूर केली। बोरच्या म्हणण्यानुसार अणूमधील जे इलेक्ट्रॉन असतात ते मध्यकेंद्रकापासून समान अंतरावर असतात। म्हणजे एक इलेक्ट्रॉन जर इथे असेल तर दुसरा इलेक्ट्रॉन हा समान अंतरावर असतो। नंतर बोरच्या म्हणण्यानुसार मध्यकेंद्रकापासून जे इलेक्ट्रॉन परिभ्रमण करतात त्यांची सर्वांची ऊर्जा ही समान असते। त्यानंतर बोरच्या म्हणण्यानुसार एक इलेक्ट्रॉन जेव्हा आतील कक्षातून बाहेरील कक्षात उडी मारतात तेव्हा ते एनर्जी शोषून घेतात व जेव्हा ते बाहेरील कक्षेतून आतील कक्षेत उडी मारतात तेव्हा ते फारच कमी याच्यात एनर्जी उत्सर्जित करतात। त्यानंतर बोरने आपले अणुप्रारूप मांडले व ते अणुप्रारूप काही शेलच्या स्वरूपात मांडले आहे। बोरच्या अणुप्रारूपानुसार मध्यकेंद्रीय असतो धन प्रभारित केंद्र। त्यानंतर इथे असतो पहिला शेल म्हणजेच के, इथे असतो एल म्हणजेच दुसरा शेल, नंतर असतो एम म्हणजे तिसरा शेल, नंतर असतो चौथा म्हणजेच एन। पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा। पहिला असतो के, दुसरा असतो एल, तिसरा असतो एम आणि चौथा असतो एन। हे आहे बोरचे कक्षा अणुप्रारूप। हे आहे धनप्रभारित केंद्रक, नंतर आहे के शेल, यालाच के कक्ष सुद्धा म्हणतात। दुसरा आहे एल शेल किंवा एल कक्ष, तिसरा आहे एम कक्ष व चौथा आहे एन कक्ष। बोरच्या अणुप्रारूपानंतर असंख्य अणुसिद्धांत मांडण्यात आले व त्यानंतर पुंज यांत्रिकी हा सिद्धांत मांडण्यात आला। पुंज यांत्रिकी म्हणजे क्वांटम मेकॅनिक्स। यांच्या क्वांटम मेकॅनिक्स मध्ये अणूची संरचना कशी असते हे सांगण्यात आले। आता आहे अणूची संरचना। अणूच्या संरचनेमध्ये केंद्रक आणि केंद्रकाबाहेरील भाग असे दोन प्रकार असतात। केंद्रकामध्ये असतो पहिला आहे केंद्रक। केंद्रक हा प्रोटॉन आणि न्यूट्रॉन या दोघांपासून बनलेला असतो। प्रोटॉन म्हणजेच पी
आणि न्यूट्रॉन. केंद्रक प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यापासून बनलेला असतो. तर आता आपण आधी प्रोटॉन आणि नंतर न्यूट्रॉन याबद्दल माहिती घेऊया. आपण आता पाहूया प्रोटॉन. प्रोटॉन हे P या संज्ञेने दर्शवतात. प्रोटॉन हे धनप्रभारित आयन असते. धनप्रभारित म्हणजेच पॉझिटिव्ह. याचे वस्तुमान हे 1 इलेक्ट्रॉन असते. 1 इलेक्ट्रॉन म्हणजे 1.6 × 10⁻⁻19 U कुलोम्ब. व याचे वस्तुमान 1 U म्हणजे 1.6 × 10⁻⁻27 एवढे असते. वन U म्हणजे युनिफाईड मास. नंतर आता आपण पाहूया प्रोटॉन. प्रोटॉन हे अणुकेंद्रकात असतात. हे अणुकेंद्रकात धन स्वरूपात प्रेझेंट असतात. आता आपण पाहूया न्यूट्रॉन बद्दल माहिती. न्यूट्रॉन हे N या संज्ञेने दर्शवतात. न्यूट्रॉन हे इलेक्ट्रॉन विद्युतदृष्ट्या उदासीन असतात. कारण प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या समान अणूंमध्ये समान असते. प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या ही अणूंमध्ये समान असते. त्यामुळे न्यूट्रॉन हे विद्युतदृष्ट्या उदासीन असतात. परंतु न्यूट्रॉनचे वजन अणुवस्तुमान हे 1 U एवढेच असते. आता आपण माहिती घेऊया केंद्रकाबाहेरील इलेक्ट्रॉनची. अणूच्या संरचनेतील केंद्रकाबाहेरील भाग. केंद्रकाबाहेरील भागात इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात. तर आता आपण इलेक्ट्रॉन बद्दल माहिती जाणून घेऊया. इलेक्ट्रॉन हे ए ने दर्शवणार. इलेक्ट्रॉन 1 इलेक्ट्रॉन इज इक्वल टू 1.6 × 10⁻⁻19 कुलोम्ब एवढे असते. इलेक्ट्रॉन हा ऋण प्रभारित असतो. म्हणून त्याच्यावरती असं दर्शवतो. इलेक्ट्रॉन हा अशा प्रकारे दर्शविला जातो. इलेक्ट्रॉन हा अणूच्या बाहेरील कक्षात प्रेझेंट असतो. इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हे नगण्य असते. त्यामुळे त्याचे वस्तुमान जरी नगण्य असले तरी प्रोटॉनचे वस्तुमान हे पकडले जाते. त्यामुळे प्रोटॉनच्या वस्तुमाना एवढे अणूचे वस्तुमान असते. आता आपण पाहूया न्यूट्रॉन हे इलेक्ट्रॉन विद्युतदृष्ट्या उदासीन असतात. ते कसे? आता समजा हा प्रोटॉन आहे आणि हा इलेक्ट्रॉन आहे. प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन हे एकमेकांना संतुलित ठेवतात. त्यामुळे न्यूट्रॉन हा फॉर्म होतो. न्यूट्रॉन हा त्यामुळे विद्युतदृष्ट्या उदासीन होतात.
अणुवस्तुमानाबद्दल माहिती घेऊया. अणुवस्तुमान आणि अणुअंक याबद्दल माहिती घ्या. अणुवस्तुमानांक हा ए न दर्शवतात, तर अणुअंक हा झेड ने दर्शवतात. ते अशा प्रकारचे असते. इथे असते संज्ञा आणि इथे असतो अणुअंक. अशा प्रकारे आपण दाखवू शकतो. आता उदाहरणार्थ आपण कार्बनचं दाखवूया. आता हा कार्बनची संज्ञा काय असते? कार्बन सी. याचा अणुअंक काय असतो? 6 व याचे अणुवस्तुमानांक 12. यावरून आपल्याला यामध्ये किती न्यूट्रॉन प्रेझेंट आहे हे आपण ओळखू शकतो. यामध्ये न्यूट्रॉन असतील 12 - 6 = 6. समजलं? हे प्रोटॉन मायनस न्यूट्रॉन, एवढे 6 न्यूट्रॉन असतात यामध्ये प्रेझेंट. आता आपण पाहूया इलेक्ट्रॉन वितरण. इलेक्ट्रॉनचे वितरण. बोरच्या अणुप्रारूपानुसार इलेक्ट्रॉनचे वितरण हे समांतर अंतरावर असते. त्यामुळे बोरच्या अणुप्रारूपानुसार धनप्रभारित केंद्रकापासून पहिले कवच असणारे त्याला के म्हणतात, दुसरे कवच असणारे त्याला एल म्हणतात आणि तिसरे कवच असणारा एम आणि तिसरे कवच असणारा एन. इलेक्ट्रॉनचे जे वितरण होते त्याला इलेक्ट्रॉनचे जेव्हा वितरण होते तेव्हा त्याला एन या संज्ञेने दर्शवतात. एन म्हणजे आता इलेक्ट्रॉनचे वितरण होताना याला 2n² या फॉर्म्युल्यानुसार इलेक्ट्रॉनचे वितरण होतात. आता आपण ते पाहूया. आता आपण संज्ञा लिहू. के, एल, एम आणि एन. त्यानंतर येईल एन. एन मध्ये येईल 1, 2, 3 आणि 4. नंतर येईल 2n² चा फॉर्म्युला. यानुसार आपल्याला इलेक्ट्रॉनची संख्या कळेल. इलेक्ट्रॉनची संख्या आता आपण एक एक करून एन हा इथे पुट करत जाऊ. 2. आता इथे जर 1 ठेवला 2n² म्हणजे इथे जर 1 ठेवला 1 चा स्क्वेअर किती येईल? 1. 2 × 1 1. 2 × 1 2 होईल. नंतर n च्या ठिकाणी आपण 2 पुट करूया. 2 आणि हा 2 चा स्क्वेअर किती होईल? 4. 4 × 2 8. नंतर आपण n च्या जागेवर 3 ठेवूया. 3 चा स्क्वेअर किती होईल? 9. 9 × 2 = 18. नंतर यांच्या जागेवर आपण 4 ठेवूया. 4 चा स्क्वेअर किती होईल? 16. 16 × 2 = 32. अशा प्रकारे आपण 2n² चा फॉर्म्युला लावून इलेक्ट्रॉन संख्या काढू शकतो. तर आता यामध्ये इलेक्ट्रॉन संख्या किती होईल? 2. आपल्याला जेवढी इलेक्ट्रॉन संख्या काढायची आहे ते अशा इलेक्ट्रॉन संख्या कोणत्या कक्षात किती प्रेझेंट असतात हे आपण काढू शकतो. म्हणजेच 2, 8, 18 आणि 32 हे यांचे मॅक्सिमम नंबर आहेत इलेक्ट्रॉन संख्यांचे. आता आपण मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपन पाहूया. मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपन. मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपन आपण पाहिले आहे की के, एल, एम, एन, के, एल,
एम एन हे या कक्षेमध्ये के मध्ये 2, 8, 18 आणि 32 या इलेक्ट्रॉन संख्या असतात. आता आपण मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण पाहूया की कोणत्या याच्यामध्ये किती असतात. तर आता आपण 1 ते 10 पर्यंतचे ॲटम घेऊया. आता पहिला आहे हायड्रोजन, दुसरा आहे हेलियम, तिसरा आहे लिथियम, चौथा आहे बेरिलियम, पाचवा आहे बोरॉन. आता आपण पहिल्यांदा 5चे काढून नंतर 5चे काढून पाहूया. आता याची इलेक्ट्रॉन संख्या किती आहे. हायड्रोजनची किती असते 1, हेलियमचे 2, लिथियमची 3, बेरिलियमची 4 आणि बोरॉनची 5. यानंतर आपण कोणत्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात ते पाहूया. इथे घेऊ के, एल, एम आणि एन. के शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट राहतील 1. इथे काही राहील का नाही. नंतर हेलियम के शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट राहतील 2. एल मध्ये काही जाईल का नाही, कारण की के ची व्हॅलेन्सीज 2 असते. नंतर लिथियम किती आहे 3, तर मग के मध्ये किती इलेक्ट्रॉन जातील 2, कारण की के ची इलेक्ट्रॉन स्वरूपण संख्या ही 2 असते. नंतर उरलेला जो 1 आहे तो एल मध्ये उडी मारेल व तो येईल 2 आणि 1. चौथा आहे बेरिलियम. बेरिलियम पण यामध्ये 2 आणि यामध्ये 2. पाचवा आहे बोरॉन. बोरॉनचे येईल 2 आणि 3. याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होईल 1, याची होईल 2, याची होईल 2,1, याची होईल 2,2 आणि याची होईल 2,3. आता आपण या समोरचे पाहूया, म्हणजे कार्बन पासूनचे जे राहिले आपले ते पाहूया. 6वा आहे कार्बन, 7वा आहे नायट्रोजन, 8वा आहे ऑक्सिजन, 9वा आहे फ्लोरीन आणि 10वा आहे निऑन. कार्बनची इलेक्ट्रॉन संख्या किती असते 6, 7, 8, 9 आणि 10. याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण कसे होईल. यामध्ये 2 आणि यामध्ये 4, यामध्ये 2 आणि यामध्ये 5, यामध्ये 2 आणि यामध्ये 6, यामध्ये 2 आणि यामध्ये 7, यामध्ये 2 आणि यामध्ये 8. या आणि यांमध्ये काही राहील का नाही, कारण की याचे इलेक्ट्रॉन इथेच भरल्या जात आहे. तर याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण संख्या किती येईल. याची येईल 2,4, 2,5, 2,6, 2,7, 2,8. अशा प्रकारे आपण मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण बघितले. आता मी तुम्हाला काही एक्झाम्पल देते जे की तुम्ही घरून करून न्यायचे आहे. मी तुम्हाला थोडं होमवर्क देते. आजचं होमवर्क आहे सोडियम, मॅग्नेशियम, ॲरागॉन, क्लोरीन, ॲल्युमिनियम आणि सिलिकॉन. या मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण तुम्ही उद्या येताना करून यायचे आहे. ठीक आहे. तुम्हाला मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण कळले ना. आता उद्या येताना एवढे करून यायचे. ठीक आहे.